Welcome back to Pratik Academy. In this video, we will discuss about similar triangles and similarity tests for two triangles. So first, what is mean by similar? सिमिलरला मराठीत आपण एक सिंपल वर्ड आहे तो सारख्या किंवा सारखेपणा असलेल्या असं म्हणू. सिमिलर म्हणजे सारखेपणा असलेला. म्हणजे काय तर व्हॉट इज मीन बाय सिमिलर फिगर्स की ज्या फिगर्स काय दिसतात सारख्या एकसारख्या दिसतात. ओके, एकसारखेपणा असलेल्या आकृत्या. म्हणजे काय सपोज आपण एक रेक्टँगल काढला. what is property of rectangle? Opposite sides are same and all angles are 90 degree. Suppose this is ABCD the rectangle. जो दूसरा एक रेक्टँगल काढू, फिगर काढू ABCD आणि छोटी फिगर काढतो मी इथं ज्यामध्ये सो आय हॅव ड्रॉन हिअर टोटल 3 फिगर्स. 3 आकृत्या काढलेत. ह्यापैकी कोणत्या फिगर्स एकसारख्या दिसतात की एकसारख्या आपण म्हणतोय सिमिलर फिगर्स किंवा एकसारख्या म्हणतोय. एक्झॅक्ट किंवा तंतोतंत जुळणाऱ्या आपण म्हणत नाही. आपल्याला तंतोतंत नको, कशा पाहिजेत एकसारख्या. तर इथं बघितलं तर काय असेल, नाव तेच आहे ABCD बट आता शेप थोडा वेगळा आहे. ओके, शेप इज डिफरंट. आणि खाली घेतलं काय होतं, ह्या शेपच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व इथे मॅच झाल्या आहेत. अपोजिट साइड्स आर सेम, अपोजिट साइड्स आर सेम अँड ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ठीक आहे. लेंथ बघितली तर काय होईल, सपोज ही लेंथ जर 10 असेल तर ही लेंथ 10 नाही आहे, थोडी कमी आहे. सपोज 7, बट इफ दिस इज 7 ही पण 7 आहे, ही 7 आहे. इफ दिस इज दिस इज 10. ओके, सपोज ही आपण एक 5 घेतली तर ही पण 5 होऊन जाईल. ही 3 घेतली ही पण 3 असेल. ओके, लेंथ इक्वल नाही आहेत पण त्याच प्रपोर्शनमध्ये कमी जास्त झालेले आहेत लेंथ. ठीक आहे. सेम वे जर तुम्ही पेंटमध्ये एक ड्रॉइंग काढलं आणि स्क्रॉल केलं झूम आउट किंवा आपण ते झूम इन केलं विथ युझिंग स्क्रोल तर काय होईल, ही आकृती अशी मोठी होत जाईल. आता मोठी होताना आकृती हे जे अँगल्स असणार आहेत प्रत्येक अँगल्स त्या काय राहतील सेम, पण लेंथ काय होईल त्याची इन्क्रीज होत जाईल. समजा कोणी एक त्रिकोण काढला, सपोज वी हॅव ड्रॉन ट्रायंगल आणि काय केलं स्केल केलं 2:100 किंवा आपण माहीत आहे स्केल 100%, 150% असा आपल्याला ऑप्शन येतो ड्रॉइंग पेंटमध्ये काम करताना. तर 150% आपण केल्यानंतर काय होईल, ह्या आकृतीची लेंथ वाढून जाईल. जर कोणी 50% केलं स्केल तर काय होईल, लेंथ कमी होईल. पण लेंथ कमी होत असताना सपोज दिस इज अवर फर्स्ट ट्रायंगल, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट आणि सेकंडचे लेंथ्स डिफरंट आहेत, लेंथ्स आर डिफरंट बट अँगल्स आर सेम. पुन्हा लेंथ जरी डिफरंट असल्या तरी
ही समजा 5 असेल, आपण ह्याचं किती केलं, सपोज वी हॅव गो फॉर 200%. 5ची काय होईल, 200% मीन्स दुप्पट 10 होईल. ही समजा 7 असेल तर 7ची काय होईल 14. म्हणजे काय होईल, जे प्रपोर्शन आहे इन्क्रीज होण्याचं ते काय असणार आहे, सेम. ओके, सच फिगर्स आर कॉल्ड ॲज अ सिमिलर फिगर्स. म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या, तंतोतंत जुळणाऱ्या आपल्याला नको. असतील तर ठीकच आहे, चांगलं आहे, बट वी आर लुकिंग फॉर सिमिलर फिगर्स, नॉट एक्झॅक्ट फिगर्स. अँड व्हेन वी से सिमिलर ट्रायंगल्स, वी आर लुकिंग फॉर similar looking triangles. Similar looking triangles. म्हणजे जर मी एक ट्रायंगल घेतला, और इफ यू टेक वन ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल घेतला असा, तर हा ट्रायंगल ह्या ट्रायंगलला कधीच मॅच होणार नाही, कारण इथं काय एक अँगल 90 डिग्री दिसतोय. हा ट्रायंगल किती पण स्केल केला, झूम आउट केला किंवा झूम इन केला तरी पण अँगल चेंज होणारच नाही. त्याच्याऐवजी जर आपण एक लहान ट्रायंगल घेतला ज्याचे काय अँगल्स, हा अँगल ह्याच्याशी मॅच होतोय, हा अँगल ह्याच्याशी मॅच होतोय, हा अँगल ह्याच्याशी मॅच होतोय, तर हा ट्रायंगल ABC आणि PQR आपण काय म्हणू शकू, सिमिलर किंवा सारखा दिसतोय असं म्हणू शकू. ओके, देअरफॉर when these two figures, then we call as a similar figures. Okay, and there is a property of similar figure is that corresponding angles, property of similar triangles. First property, important property, corresponding angles of similar triangle are congruent. Corresponding angles of similar triangles are congruent and corresponding sides of similar triangle are in same ratio or in equal ratio. ह्या दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत. ओके, ह्या लक्षात ठेवा. म्हणजेच जर आपण दोन ट्रायंगल घेतले, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, हे जर आपण घेतले and when we say that ABC is similar to PQR, आता हे सिम्बॉलिकली दाखवायचं कसं, ABC सिमिलॅरिटीचं साईन आहे असं, दिस इज साइन ऑफ सिमिलरिटी. ओके, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, हे असेल तर काय असेल, करस्पॉन्डिंग एंगल्स. करस्पॉन्डिंग एंगल मीन्स फॉर A करस्पॉन्डिंग एंगल इज P. एंगल A is congruent to P, angle B is congruent to Q, angle C is congruent to angle R, and corresponding sides are in same ratio. It is, if you take AB upon PQ, this ratio is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Corresponding sides are in same ratio. हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर ह्या 6 कंडिशन्स, हे 3 साइड्स अँड 3 अँगल्स अँड 3 साइड्स च्या ज्या कंडिशन्स आहेत त्या एक्झिस्ट असतात. ओके, देन
there are few tests to check out whether two triangles are similar or not. The tests are called as a similarity test. We will discuss it. So similarity test. First test is A test, that is angle test. So what is this test? Let's look. Okay. It states that if triangle ABC, okay, or we will explain this in figure. The two triangles, triangle ABC and triangle PQR. ABC PQR. Okay. So first, what is test? Tests are nothing but shortcuts to check similarity. म्हणजे when two triangles are similar, we have to show that all three angles are same, corresponding angles are congruent, and ratio of all sides, that is 3 sides, is same. म्हणजे आपल्याला टोटल 6 क्वांटिटी चेक करावं लागतील, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही ते चेक करण्यासाठी. बट व्हेन वी आर युजिंग दिस टेस्ट, दिस 4 टेस्ट वी विल डिस्कस वन बाय वन. Then only few, if we check only few parameters of the two triangles, and if they are satisfying according to test, then we can directly say that these two triangles are similar. म्हणजे आपण ह्या टेस्टनुसार ज्या कंडिशन्स दिल्यात त्याच जर फॉलो होत असतील तर आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की ते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. आपल्याला 6 पॅरामीटर्स चेक करण्याची गरज नाही. इन केस ऑफ AAA triangle, we are checking 3 angles. That is, if angle A is congruent to angle P, angle B congruent to angle Q, angle C congruent to angle R. जर 3 angles आपल्याला congruent मिळाले, okay, then we can directly say that triangle ABC similar to triangle PQR by AA test. म्हणजे AA टेस्ट मध्ये काय करायचं आहे, 3 अँगल्स करस्पॉन्डिंग 3 अँगलला चेक कॉन्ग्रुएंट आहेत का चेक करा. जर असतील तर तुम्हाला साईडचा रेशो द्यायची गरज नाही. Okay, this is our first test. Second is AA test. Okay, it is angle test. ह्यामध्ये आता सपोज आपल्याला दोन ट्रायंगल्स दिले ABC अँड PQR. अशी दोन ट्रायंगल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपल्याला ह्याची सिमिलॅरिटी चेक करायची आहे. And if we found that angle A is congruent to angle P and angle Q is congruent to angle angle C is congruent to R. जे A ला P congruent असेल, C ला R, जे दोन अँगल आपल्याला ट्रायंगलचे कॉन्ग्रुएंट मिळाले तरी आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR बाय विच टेस्ट, AA टेस्ट. म्हणजे ह्या टेस्टनुसार वी हॅव टू चेक और वी हॅव टू शो कॉन्ग्रुएंस ऑफ ओनली 2 अँगल्स. साईडची काहीच गरज इथं लागणार नाही. ओके, व्हॉट इज नेक्स्ट टेस्ट? नेक्स्ट टेस्ट इज SAS टेस्ट. आता ह्या टेस्टनुसार
जर आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट चेक सिमिलर चेक करायचं असेल तर काय लागणार पाहूया. सपोज दिस इज द ABC triangle and PQR triangle, and if we observe that this ratio AB upon PQ, this ratio is equal to AC upon PR ratio, and angle A is congruent to angle P. म्हणजे काय, AB अपॉन PQ ह्या साईडचा रेशो AC अपॉन QR ह्या साईडच्या रेशोला मॅच होत असेल आणि ह्या दोन साईड्समधला अँगल P, ह्या दोन साईड्समधला अँगल P, इथं A इथं P, हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ट्रायंगल काय असतात, ABC सिमिलर ट्रायंगल PQR असतात बाय SAS साईड अँगल साईड टेस्टनुसार. ओके, म्हणजे ह्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, दोन साईडचा रेशो सेम येतो आणि त्या दोन साईड्समध्ये इन्क्लुडेड असलेला जो अँगल आहे दोन ट्रायंगलमधले ते जर कॉन्ग्रुएंट आपण दाखवू शकलो, देन वी कॅन प्रूव्ह दॅट और वी कॅन स्टेट दॅट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर सिमिलर by SAS test. And last one is simple SSS test. तर ह्या टेस्टनुसार जर आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR कोणतेही तुम्ही घेऊ शकता, दोन PQR हे सिमिलर दाखवायचे असतील आणि जर आपण रेशो AB अपॉन PQ हा रेशो AC अपॉन PR हा रेशो BC अपॉन QR हे तिन्ही साईड्स करस्पॉन्डिंग साईडचे रेशो आपण सेम दाखवू शकलो, देन वी कॅन से दॅट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR बाय SSS टेस्ट. ह्या साईड्समध्ये ह्या टेस्टमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, तिन्ही साईड्सची लेंथ फाइंड आउट करून त्यांचा रेशो सेम येतो आहे हे जर आपण प्रूव्ह करू शकलो, देन वी कॅन स्टेट दॅट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि ज्यावेळी आपण वन्स वी हॅव प्रूव्ड दॅट triangles are similar, then all the properties of similar triangles is applicable here. That is, if when two triangles are similar, then angle property, that is angle P congruent to Q, A, B congruent to Q, angle C congruent to R, हे काय होईल, आपोआप त्याला प्रॉपर्टी ॲप्लिकेबल होतील. ओके, म्हणजे ए टेस्टनुसार आपल्याला फक्त तीन प्रॉपर्टी चेक करायचे, तीन अँगल चेक करायचे. तीन अँगल जर आपण चेक करून मॅच झाले दुसऱ्या करस्पॉन्डिंग ट्रायंगलला, ते ट्रायंगल सिमिलर आले. ए टेस्टनुसार कोणतेही दोन अँगल सिलेक्ट करा, ते जर अँगल तुम्ही दुसऱ्या ट्रायंगलशी कॉन्ग्रुएंट दाखवू शकला, देन यू कॅन डायरेक्टली से दॅट these two triangles are similar. जर तुम्ही SAS टेस्ट यूज करणार असाल, देन you have to show ratio of two sides and an angle between these two sides is congruent with other triangle. Then if you go for SAS test, then take down ratios of corresponding sides of all three sides, and if they are same, then triangles are similar. So this is SSS test. ह्या टेस्टमध्ये आणि सिमिलर ट्रायंगल्स ह्या पॉईंटमध्ये जर काही डाऊट असेल, देन यू कॅन कॉन्टॅक्ट टू अस ऑन दिस नंबर. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, then please subscribe our channel and share this video with your friends. Thank you for watching this video.